नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला मराठीतील प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांच्या खेकडा या थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या कथेबद्दल सांगणार आहे. ही कथा फक्त खेकड्याची नाही, तर माणसाच्या मनातील भीती, स्वार्थ आणि परिस्थिती कशी बदलते हे दाखवणारी आहे. तर चला सुरू करूया. खेकडा. समुद्रकिनारा. ती दोघे. ती हातात चिमुकला रंगीत रेशमी रुमाल खेळवीत बसलेली. तो बारीक बारीक दगड मारीत बसला आहे, काळ्या काळ्या दगडातून हळूच डोके बाहेर काढणाऱ्या खेकड्यांवर. काही वेळा नेम चुकतो. खेकड्यांऐवजी दगडांवरच आदळतो. पण खेकडे घाबरल्याशिवाय राहत नाहीत. डोकी आत घेतात. बाहेर आलेले खेकडे सैरावैरा पळतात. खेकडा. पाठीवरचे विद्रूप ओझे सांभाळीत धावणारा. आकड्यांसारखे पाय पुढे मागे हलवीत. कुरूप खिळसवाणा खेकडा. ती आपल्या मुलीला खेकडा म्हणते. ते एका अर्थी बरोबरच आहे. पोलिओमुळे कायमचे व्यंग आलेली मुलगी. काटक्यांसारखे बारीक हातपाय, पाठीवरचे कुबड, घरभर फिरणारा खेकडा. तो त्वेषाने खेकड्यांवर दगड मारीत राहतो. तिला मात्र हा चाळा सहन होत नाही. खेकड्यांवर भूतदया? छे, तिला अशी सहजासहजी कुणाची दया येत नाही. पण तिला भीती वाटते. भीती. तिला फार भीती वाटते. खेकडे खडकांवर चालताना पाहून तिला कसेसेच होते. त्यातून त्याचा दगड लागला की ते धावत सुटतात. तेव्हा नेम नाही, ते दिशा बदलून. खेकडा दगडाआडून डोके बाहेर काढू लागला की तिच्या अंगावर शहारे येतात. भीती आणि किळस. भीती आणि जबाबदारी. जबाबदारी? नाहीतर काय. असली पांगळी विद्रूप पोर कोण गळ्यात बांधून घेणार जन्मभर? आपण काढलेला उपायच बरोबर आहे. खेकडा ठेचलाच पाहिजे. ठेचलाच पाहिजे. तो खेकड्यांना दगड मारीत राहतो, पण ती काही त्याला थांबवत नाही. तशी ती फार भित्री आहे. कुठल्याही प्राण्याची तिला अशीच भीती वाटते. खेकडा तरी मोठा, पण साध्या झुरळाला सुद्धा ती काही कमी घाबरत नाही. आणि एखाद वेळी पाल अंगावर पडली तर ती रडून ओरडून घर डोक्यावर घेते. घामाने तिचे अंग डबडबते. मग रात्री तिला वाईट वेडीवाकडी स्वप्न पडतात. लाल रंगाच्या आकृत्यांची, वटलेल्या झाडांची, अनेक अनामिक गोष्टींची तिला उगाच भीती वाटते. दुपारी पिवळ्या धमक उन्हातून रस्ता ओलांडण्याची, न बोलता एकटक बघत रस्त्यात बसलेल्या भिकाऱ्याची, केसातून उशीवर पडलेल्या, बारक्या प्राण्यासारख्या दिसणाऱ्या वाळक्या पानाची. डॉक्टरांनी सांगितले आहे की तिचे हृदय पुरेसे मजबूत नाही. तिला घाम फार येतो. तो पुसण्यासाठी ती सतत छोटे छोटे रंगीत रेशमी रुमाल हातात बाळगते. तशी ती फार नाजूक आहे. एखाद्या प्लास्टिकच्या बाहुलीसारखी नाजूक. कधीकधी हे बाहुलीपण फारच जाणवते. विशेषतः रंगवलेल्या पापण्या कृत्रिमपणे थरथरत ठेवताना आणि सफाईदार इंग्रजी बोलण्यासाठी रक्तासारख्या लाल रंगीत ओठांच्या आकर्षक हालचाली करताना. पण त्याला हे आवडते. किंबहुना त्याची बायको अशी नव्हती, म्हणून तर त्याला तिचा संताप यायचा. तशी काही ती दिसायला वाईट नव्हती, पण चार चौघात उठून दिसण्यासाठी कसे राहावे, कसे वागावे याची तिला फारशी कल्पना नव्हती. चार चौघात जायला ती फार उत्सुक नसायचीच. बोलण्यात सुद्धा मागे मागे. मुलीच्या जन्मानंतर तर तिचा बांधा अगदीच सैल झाला. वरचेवर तिला कसले कसले आजारसुद्धा व्हायला लागले. सारखे तिचे सांधे धरायचे आणि अंग दुखायचं. तिच्या या अशा त्रासापायी सारखे त्याच्या हौसेवर पाणी पडायचं. त्याने कधी कुठे जावे, कुणाला बोलवावे, नाटक सिनेमांची तिकीटं काढावीत आणि त्याच्या बायकोने हिरमोड करावा, असे नेहमीच व्हायचे. अखेरीस त्याच्या बायकोची ही सगळी दुखणी विकोपाला गेली आणि त्यातच ती वारली. त्याला दुःख झाले नाही, उलट सुटल्यासारखे वाटले. पण बायको जरी मेली तरी घरातला आजार संपला नाही तो नाहीच. कारण मुलीला आधीच पोलिओ झाला होता.
तिची तब्येत जेमतेमच असायची. तिला मॉन्टेसरीत घातली होती, पण ती काही शिकेल बिकेल अशी अपेक्षा नव्हती. आपले काड्यांसारखे हातपाय, चिकट डोळे, उदास मुद्रा आणि पाठीवरचे कुबड घेऊन ती घरभर फिरत राहायची. त्याला ते भगवतसुद्धा नसे. एखाद्या बेढप प्राण्याकडे बघावं तसं तो तिच्याकडे एका विचित्र कुतूहलाने, दयेने, घृणेने आणि शोकाने पाहत राही. बायको मेल्यानंतर सुद्धा त्याला या मुलीच्या पायी असे खेकड्यात पडल्यासारखे झाले होते. तसा तो मोठा स्वच्छंदी होता. मोकळ्या हवेत फिरावे, खेळावे, पोहायला जावे, एखाद्या सुंदर मुलीला छातीशी धरावे, अशा सगळ्या आवडीनिवडी त्याला होत्या. पण प्रत्यक्षात मात्र त्याला आपल्या दुबळ्या मुलीला सांभाळीत घरी बसावे लागे. यातून सुटका व्हायची ती घरी येई तेव्हा, त्याची प्रेयसी. ती दोघे घरात क्वचितच बसत, कारण मुलगी, तो खेकडा. घर समुद्रकिनाऱ्याजवळ होतं. ती दोघे वाळूत नाहीतर दगडात जाऊन बसायची. मुलीकडे बघायला खालच्याच बिराडातला एक मुलगा यायचा. तो दररोज तिच्याशी खेळायचा. कधी कधी रात्री जेवण झाल्यावर सुद्धा यायचा. मग ती दोघे मिळून तिच्या वडिलांकडून गोष्ट उकळीत. या मुलाचा या रोगट, अशक्त मुलीवर भारीच लोभ होता. असे म्हटले तर तिला धावता येत नसे की खेळता येत नसे, परंतु तरीही तो मुलगा कसा कोण जाणे तासनतास तिच्याबरोबर वेळ घालवी. तिच्यासाठी ठोकळे रचित, चित्रे दाखवीत, गोष्ट सांगत, गाणी म्हणत. त्याला त्या दुर्बळ, रोगट जीवाची विलक्षण माया होती. मला तो खेकडा मुळीच आवडला नाही, केव्हाच. ती रुमाल बोटाभोवती गुंडाळीत म्हणते. ते मला माहीत आहे, म्हणून तर शेवटी मी हा निर्णय घ्यायला तयार झालो. नाही तर इतके दिवस धीरच होत नव्हता. तो आपला खेकड्यांना खडे मारण्याचा उद्योग पुढे चालू ठेवीत म्हणतो. ती हसते. वेडावून जाऊन तो तिच्या अगदी जवळ सरकतो. म्हणतो, तुझ्या हट्टीपणाची मात्र कमाल आहे. माझ्या हट्टाला कारण आहे आणि तुम्हालाही ते पटलं आहे. तो नुसतीच मान डोलावतो. लुळीपांगळी मुलगी गळ्यात बांधून घ्यायच्या तयारीनं का मी तुमच्याशी लग्न करू? माझी आयुष्याची कल्पना फार वेगळी आहे. आयुष्य कसं सुंदर, मोकळं, स्वच्छंद हवं. वर बोट दाखवीत ती म्हणते, त्या पक्षासारखं. पांढरा शुभ्र पक्षी, संथपणे समुद्रावर उडणारा. तो खाली खडकांवर उतरतो आणि ओरडतो अत्यंत कर्कशपणे. पण ती गेल्यानंतर तरी तू करशील ना लग्न? अर्थातच, म्हणून तर मी माझी इतकी घाई त्या खेकड्याला. खेकडा या उल्लेखाने त्याला हसू येते. खेकडा, किती सहज बोलते ही. पूर्वी आपल्याला ओशाळल्यासारखे व्हायचे. जसा काही हिला पोलिओ झाला ही आपली चूक. पूर्वी राग सुद्धा यायचा. आता गंमत वाटते. गंमत? ही गंमत नाही, भयंकर, काहीतरी भयंकर. गोळ्या गोळ्या. त्याचे हसू मावळते. जमणार आहे ना सारं नीट? तू काही काळजी करू नकोस. मी आज रात्रीच. पूर्वीच्या गोळ्या आहेतच घरात, तिच्यासाठी आणल्या होत्या. असं उघड बोलल्यानंतर त्याच्या अंगावर बारीकसा शहारा येतो. ती मात्र प्रसन्न हसते. ही इतकी भित्री, मग या बाबतीत तिला कशी नाही भीती वाटत? म्हणा ती भित्री असली तरी व्यवहाराच्या बाबतीत कठोर होऊ शकते. कितीदा तरी असा अनुभव आलाय. तसे म्हटले तर मी त्या मुलीचा बापच आहे. मग मी नाही का झालो कठोर? सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी. हा स्वार्थ आहे. पण तो रोगी जीव तरी या जगात असा काय मोठासा सुखी होणार आहे? एका परीने अशा निरुपयोगी आयुष्याचा शेवट हा परोपकारच आहे. खेकडा कुठली? खेकड्याला ठेचण्यात कसला आलाय कठोरपणा? तरी भीती वाटावी. हिला कशी नाही वाटत भीती?
दिसते तर नाजूक, पण हा नाजूकपणा शरीराचा, मनाने माझ्याहून खंबीर आहे. मला अशाच खंबीर बायकोची गरज होती. पहिली अगदीच लेचीपेची, शब्दाबाहेर न जाणारी. पण ही फार नाजूक. सारखा दम लागतो, धाप लागते, घाम येतो. मे बी हार्ट ट्रबल. आपल्या घरात एकसारखा आजार येतो कुठून? पण नाजूकपणा हा काही आजार नाही. शिवाय तिची टॉनिक बिनिक चालू आहेच. कसला एवढा विचार चाललाय? ती ओठ मुडपून विचारते आणि त्याची समाधी तुटते. एवढं जर जड वाटतंय तर नाही ग. त्याचा नव्हतो मी विचार करीत. तो कसेबसे हसतो. ती खळखळून हसते. तो दचकतो. विचारतो, का ग, काय झालं? तुम्ही म्हणताय हे मला जमेल म्हणून, पण माझी अगदी खात्री आहे की आयत्या वेळी तुम्ही कच खाल. उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यात दिसेल. बघशीलच तू, तो म्हणतो आणि उठतो. त्याच्या चाहुलीने खेकडे खडकात धूम पळतात. अहोटीची वेळ आहे. किनारा शांत शांत. एखादा पक्षी हाक मारल्याप्रमाणे ओरडत डोक्यावरून फडफडत जातो. रात्र पडू लागली आहे. तो घरी येतो तेव्हा त्याची मुलगी वाट बघून कंटाळून झोपेला आलेली असते. तो विचारतो, काय ग, एकटीच? तुझा दोस्त नाही आला वाटतं? तो आज ट्रिपला गेलाय. त्याला नकळत हायसे वाटते. तो भराभर जेवून घेतो. मुलीलाही भरवतो. आज तिला भरवताना आपल्याला खूप वाईट वाटेल असे त्याला वाटत होते. पण प्रत्यक्षात तसं काहीच होत नाही. उलट उद्यापासून हा त्रास चुकेल असे वाटते. आणि मग लग्नात बायकोला घास भरवताना त्याची अंधूक आठवण होऊन तो स्वतःशीच हसतो. तो हसतो तशी ती मुलगी हसते. त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. ती दोघे जेवून उठतात. तो तिचे हात धुतो. नॅपकिन शोधताना ती वेंधळेपणा करते. नॅपकिन तिला कधीच वेळेवर सापडत नाही आणि त्याबद्दल नेहमी ती बोलणी खाते. तोच मग नॅपकिन शोधून देतो. आजही देतो आणि एकाएकी त्याच्या गळ्यात आवंडा येतो. आज तो तिला काही बोलत नाही. ती मंदपणे नॅपकिनने ओठांच्या कडा पुशीत राहते. बीवेअर. तू हळवेपणा करशील, निश्चय तसाच राहून जाईल. ती हसेल. संध्याकाळी म्हणाली होती, आयत्या वेळी कच खाल. ती सुंदर, नाजूक, बाहुलीसारखी. लग्न, सुखी आयुष्य, मोकळे आयुष्य. एकदा हा खेकडा मरून गेला की असं दचकायचं नाही. नुसत्या गोळ्या दिल्या की उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यात. पाहूच पुन्हा कसा दिसतो ते. नाहीच दिसायचा. मी स्वतःच्या हातांनी तो गाद्या घालतो आणि मुलीला झोपवतो. पांघरून घालून गोळ्यांची बाटली आणायला जातो. बाहेरच्या खोलीत येताच त्याच्या पायातली शक्ती संपल्यासारखी होते. तो क्षणभर तिथेच स्टुलावर टेकतो. त्याचे कान तापतात आणि डोक्यात घणाचे घाव पडू लागतात. मिनिटभराने तो उठतो आणि ड्रॉवरमधून गोळ्यांची बाटली काढतो. 1 गोळी काढतो, 2 काढतो. तिला कायमची शांत झोप लागायला किती गोळ्या लागतील याची त्याला नीट कल्पना येत नाही. मग तो सगळ्याच गोळ्या काढून घेतो आणि मधल्या खोलीत पाऊल टाकतो. मुलीचे अंथरूण रिकामे आहे. तो गोंधळतो. डोक्यात घणाचे घाव. तसाच तो स्वयंपाकघरात येतो. तिथे एका कोनाड्यात गणपतीची तसबीर असते. मुलगी गणपतीच्या चित्रापुढे हात जोडून उभी आहे. तो मूळचा तसा नास्तिकच.
मुलीला पोलिओ झाला तेव्हा बायकोनेच ती गणपतीची तसबीर आणली होती. मुलीचे प्राण वाचावेत म्हणून ती येता जाता त्या तसबिरीपुढे हात जोडायची. कधीकधी त्यालाही हात जोडायला लावायची. नंतर तिनेच त्या मुलीला रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला हात जोडण्याची सवय लावली होती. याही बाबतीत त्याला मुलीची चीड यायची. तिला कधी वेळेवर आठवण व्हायची नाही आणि नीट पांघरून घालून झोपवले की ती सगळे पांघरून विस्कडून उठायची आणि वेड्यावाकड्या पायांनी खुरडत जाऊन स्वयंपाकघर गाठायची. आपले काड्यांसारखे हात देवापुढे जोडून आईने शिकवल्याप्रमाणे म्हणायची, मला बरं वाटू दे, बरं वाटू दे. पण आज तो तिला काही बोलत नाही. ग्लासात पाणी ओतून घेतो आणि तिला म्हणतो, चल. तिला अंथरुणात बसवून तो एक एक गोळी देऊ लागतो. ती यांत्रिकपणे एक असहाय विश्वासाने गोळ्या घेऊ लागते. आणि याच वेळी बाहेरचा दरवाजा ठोठावला जातो. तो विलक्षण दचकतो. पण मग निर्धास्तपणे आपले काम करू लागतो. कारण त्या ठोठावण्यावरून कोण आले आहे हे त्याच्या लक्षात आलेले असते. खालच्या बिराडातला मुलगा. मोठे माणूस असते तर त्याने दरवाजावरची घंटी वाजवली असती. पण या मुलाचे हात घंटीपर्यंत पोचत नाहीत. म्हणून तो नेहमी दरवाजा ठोठावतो. दार ठोठावल्याचा आवाज ऐकून मुलगी सावध होते. पण त्याने जरबेने, औषध घे नीट, असे म्हणताच ती मुकाटाने गोळ्या घेऊ लागते. शिवाय तिला थोडे गुंगल्यासारखेही वाटू लागले आहे. दार ठोठावणे चालूच आहे. तो तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसू लागतात. यावेळी कुणी यायला नको, कुणी यायला नको. हे एकदा नीट पार पडले म्हणजे झाले. गुंगी चढायला लागली आहे. पण हा दरवाजा, आत्ताच यायचे या मुलाचं काय अडलंय? दरवाजाचे धक्के एकाएकी थांबतात. त्याला हायसे वाटते. मुलगा दार ठोठावणे थांबवतो, पण निघून जात नाही. आज दार उघडत का नाहीत? कुलूप तर दिसत नाही. परत जाऊया का? पण मग सगळी गंमत, ट्रीपहून आणलेली फुलं, दगड. ठोठावलं पाहिजे दार. तो पुन्हा दरवाजा ठोठावू लागतो. दार ठोठावलं पाहिजे. कदाचित झोपली असतील दोघं. पण ती तर चटकन उठून बसते. मग काय झालं असावं? काय झालं? आज सबंध दिवसात भेटली नाही. काय काय गमती सांगायच्यात तिला, पण दार उघडत नाहीये. उद्या येऊ का? पण ही फुलं उद्यापर्यंत वाळून जातील. अखेरीस दार उघडते. मुलगा सरळ आत जाऊ लागतो. तिचे वडील त्याला थांबवतात. आज ते काहीसे विचित्र वाटतात. थोडे रुक्ष आणि थोडे दमलेले. कधी नव्हे ती आज त्याला त्यांची भीती वाटते. ते अगदी परके परके वाटतात. त्याला धरून ठेवून तो म्हणतो, काय रे, काय आहे? ती कुठे आहे? मुलगा विचारतो. आत? मी जाऊ? नको, तो म्हणतो. ती झोपली आहे. त्याच्या डोक्यातले घणाचे घाव आता वाढले आहेत. नको, आता कुणी यायला नको. ती झोपली आहे. तिला कुणी उठवायला नको. झोपू दे तिला असेच, शांत, गाढ. नाहीतरी जागेपणी काय सुख आहे तिला. आता कुणी तिच्यापाशी जायला नको. आत्ता, कदाचित आत्ता उठवली तर उठेल सुद्धा. आणि मग कसं तरी करायला लागेल. मुलगा ओरडेल. कुणाला तरी घेऊन येईल. सगळ्यांना संशय येईल. काहीतरी उलटापालट होईल. सगळी बोटं दाखवतील. त्यापेक्षा सकाळी झोपेतच गेली असं सगळ्यांना वाटेल. मित्र डॉक्टर आहे. तो सर्टिफिकेट देईल. सगळं संपून जाईल. मग आपण मोकळे. 2च तर बिराड आहे या आडवाटेला, आपण आणि खालचं. पण आता सांभाळायला हवं.
हा मुलगा. एव्हाना मुलगा ओढ घेऊन आत जाऊ लागला आहे. थांब. आवाज केवढ्याने घुमतो. ती झोपली आहे म्हटलं ना. मुलगा हिरमुसला होऊन परत जाऊ लागतो. दाराशी पोहोचतो. चालला. बरं झालं. अरे पण नेहमी कधी तो लगेच परत जात नाही. ती इतक्या लवकर झोपली नसेल. थोडा वेळ तरी खेळून बोलून एखादी गोष्ट उकळून मगच तो जातो. आज इतक्या लवकर घरी गेला तर घरच्यांना विचित्र वाटेल. तो ती झोपल्याचं सांगेन. तिच्या वडिलांनी घाईघाईनं घालवून दिल्याचं सांगेल. आणि मग सकाळी सारं काही रोजच्यासारखं व्हायला हवं. काहीही विचित्र खटकण्याजोगं घडणं टाळलं पाहिजे. कसंही करून त्याला थांबवलं पाहिजे. काहीही करून. थांब. तो घाम टिपतो. तू ट्रिपला गेला होतास ना. मग मला सांग की तिथल्या गमती. त्याला थोडे बरे वाटते. डोक्यातले घावसुद्धा कमी होतात. मुलाचाही चेहरा उजळतो. तो आत येऊन बसतो. आपण आणलेल्या वस्तू दाखवतो. काचा, दगड, फुले. हे द्याल का हो तिला. हो, सकाळी देईन असे म्हणून तो त्या वस्तू टेबलवर ठेवून देतो. गप्पांना विषयही सुचत नाही. एवढ्या गुडघ्या एवढ्या पोराबरोबर गप्पा तरी काय मारणार. मुलगा यातून मार्ग काढतो. मला गोष्ट सांगता. तो विचारतो. खरे तर त्याला विश्रांतीची फार गरज आहे. त्याचेही डोके काम देत नाही. त्याला गोष्ट बिष्ट काही आठवत नाही. पण गोष्टीत निदान बऱ्यापैकी वेळ जाईल म्हणून तो गोष्ट सांगू लागतो. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना होती एक राजकन्या. मुलगा उत्साहाने पुढे सांगतो. तो स्मित करतो. हो, त्यांना एक राजकन्या. पुढं काय झालं. राणी मरून गेली. हो. आणि राजानं दुसरं लग्न केलं. मुलाला अशा तऱ्हेच्या असंख्य गोष्टी पाठ येतात. हो, तो सांगतो. राजानं दुसरं लग्न केलं. त्याच्या थकलेल्या मेंदूत खरेच नवीन काही येत नाही. मग तो मुलगाच त्याला मदत करतो. मग या सावत्र आईने राजकन्येचा छळ करायला सुरुवात केली. होय ना. होय होय. तो विलक्षण गळलेल्या सुरात तीच वाक्य परत म्हणतो. मग त्या सावत्र आईने त्या राजकन्येचा छळ करायला जवळची एक उशी घेऊन त्यावर डोके टेकत तो बोलतो. त्याचे डोळे मिटू लागतात. त्या सावत्र आईने राजकन्येवर जादू केली. आणि तिचं काय केलं आहे का ठाऊक. काय केलं बरं. कसं सांगावं. झोप, अंधार. आज संध्याकाळी तिचा नाजूक देह, लालसर ओठ, भीती, खडकावरचे खेकडे. खेकडे. काय केलं सांगू. खेकडा केला. सावत्र आईने मुलीचा खेकडा केला. मुलगा लक्षपूर्वक ऐकू लागतो. ही गोष्ट नवीन दिसते. अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीत सावत्र आईने मुलीचा खेकडा केलेला नसतो. तो बरळत राहतो. अर्धवट जागेपणी, अर्धवट गुंगीत. प्रचंड मानसिक ताण पडल्यामुळे आलेल्या ग्लानीत, डोक्यात पडलेल्या टोल्याच्या तालावर सावत्र आईने त्या राजकन्येचा खेकडा केला आणि ती राजाला तिच्या बिछाण्याशी घेऊन गेली. म्हणाली, बिछाण्यात बघा एक खेकडा बसला आहे. तो आपल्याला चावेल. त्याला मारून टाका. राणीनं असं सांगितल्यावर बिचारा राजा काय करणार. त्यानं आपल्या त्या खेकड्या झालेल्या मुलीला स्वतःच्या हातानं. मुलगा खुर्चीतून उठतो. त्याला मैत्रिणीचे वडील गोष्ट सांगता सांगता झोपी गेले आहेत. त्याला विचित्र वाटते. अरेच्चा, हे तर झोपले. गोष्ट सांगताना मोठी माणसे कधी अशी झोपतात का. आणि गोष्ट तरी किती विचित्र. म्हणे खेकडा झालेल्या राजकन्येला राजानं.
मुलगा पाय न वाजवता उठतो, टेबलवरची फुलं उचलतो आणि मधल्या खोलीच्या दाराशी जातो. हळूच आत पाऊल टाकतो. त्याची मैत्रीण शांतपणे झोपलेली त्याला दिसते. हातातील फुलं तो तिच्या जवळ ठेवतो. एकाएकी त्याच्या घशाशी आवंढा येतो. कशी झोपली आहे? किती विचित्र, चित्रातल्यासारखी. विषारी फळ खाल्लेल्या स्नो व्हाईटच्या. आज झालंय तरी काय हिला? किती विचित्र गोष्ट. असं काय होतंय आज? मी रडणार नाही. मी मुलगा आहे. मी रडणार नाही. आपण कसल्या तरी प्रचंड वजनाखाली गुदमरून जातोय असे त्याला वाटते. झोपेत त्या मुलीचे पांघरून दूर झालेले असते. तिचे काड्यांसारखे बारीक हातपाय त्याला दिसतात. तो ते पांघरून उचलून तिच्या अंगावर नीट पसरवतो, अगदी चांगले गळ्यापर्यंत. पुन्हा पाय न वाजवीत तो तिकडून निघतो. दाराशी क्षणभर रेंगाळतो, पुन्हा मागे पाहतो आणि एकाएकी त्याला एका गोष्टीची अगदी तीव्रपणे आठवण येते. त्याच्या इथे दररोज संध्याकाळी एक बाई येते. नाजूक, ओठ रंगविणारी, रक्तासारखे लाल. बोलते कशी लाड. एक दिवस म्हणत होती, बिछाण्यात पडली की ही मुलगी खेकड्यासारखी दिसते. तिला खेकडा म्हणाली, खेकडा. आणि पुढं बडबडली काहीतरी इंग्रजीत. ही तरी बावळटच आहे. मी सांगितलं तर म्हणाली, त्यात काय, कधीकधी बाबासुद्धा मला खेकडा म्हणतात. खेकडा? खेकडा काय? किती विचित्र गोष्ट. अरेच्छा. तो चुटकी वाजवतो. त्याचे डोळे विस्फारतात. जीव अधिकच गलबलून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम व्हायचा असतो तसा होतो. दुपारी तो मुलीला अग्नी देऊन परत येतो. डोक्यावरचे एक ओझे दूर झाल्यासारखे होते. संध्याकाळ पडायच्या आतच तो बाहेर पडतो. तिला बाहेर काढतो. ती दोघे भरपूर गप्पा मारतात. एका आडबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन ती आईस्क्रीमसुद्धा खातात. ओ, वॉटर रिलीफ, तिच्या मनात येतं. ती प्रेतासारखी मुलगी जिवंत असती तर छळत राहिली असती. काड्यांसारखे हातपाय तिने गळ्यात घातले असते. पुन्हा पुन्हा समोर आली असती. कुशीतसुद्धा. शी, बिछाण्यात खेकड्यासारखी. ती दोघे उशिरा त्यांच्या घरी येतात. खालच्या बिऱ्हाडाकडे ठेवलेली चावी तो मागून घेतो. दरवाजा उघडतो, परत लावून घेतो. तो हलकेच तिचे चुंबन घेतो. म्हणतो, पाहिलंस, तू म्हणाली होतीस ना तुम्हाला धीर होणार नाही. उद्यासुद्धा तुमच्या बिछाण्यात तो खेकडा दिसल्याशिवाय राहायचा नाही. जा, बघ तूच आत जाऊन. तो कपडे उतरवू लागतो. ती मोकळ्या मनाने आत जाते आणि एकाएकी तिची रक्त गोठणारी किंकाळी त्याला ऐकू येते. तो आत धावत जातो. ती जमिनीवर पडलेली आहे. तो तिला उठवण्यासाठी जवळ जातो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. तिचा देह निष्प्राण झाला आहे. डोळे भयाने तारवटलेले, अजूनही बिछाण्याच्या दिशेने रोखलेले. आणि बिछाण्यात एक मोठा खेकडा नांग्या विस्फारीत बसलेला. किंकर्तव्य मूढ होऊन तो मागे वळतो. खोलीच्या प्रत्येक सांदी कोपऱ्यातून एक एक गलेलठ्ठ खेकडे बाहेर पडत आहेत, आपल्या नांग्या परजीत. तिची किंकाळी ऐकण्यासाठी जणू काही तो मुलगा कंपाऊंडमध्ये थांबला आहे. ती ऐकू येताच तो पळत सुटतो. हातात चोळामुळा करून गच्च धरलेली रिकामी पिशवी सावरीत वाट फुटेल त्या दिशेने धावत पळत सुटतो. इतका वेळ अडवून धरलेले त्याचे अश्रूही आता मोकळे होतात. या कथेतून आपल्याला मानवी स्वभाव आणि परिस्थितीचे अनेक पैलू समजतात. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विदेही
अशा अजून गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यासाठी तयार रहा. धन्यवाद.